हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम. 9:30 वाजताच्या ध्यान प्रक्रिया सेशनमध्ये मी आशुतोष सगळ्यांचं स्वागत करतो. नेहमीच्या प्रार्थनेने आपण सेशनची सुरुवात करूया. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शास्त्रज्ञं शास्त्रगम्यं च धर्मगम्यं च धार्मिकम् निस्सङ्गं सकलाधारम् भक्तं स्वात्मरतं तथा वाङ्मिनं शान्तमूर्तिं च भक्तदुःखप्रणाशनम् योगिनं माधवानन्दम् सोऽहं रूपं नमाम्यहम्. ओम. हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम. असे सार साचार ते चोरलेसे इही लोचनी पाहता दृश्य भासे निराभास निर्गुण ते आकळेना अहंता गुणे कल्पिताही कळेना. मनाच्या श्लोकांमधला 171वा श्लोक. आणि आपल्याला माहितीये की हे सगळे श्लोक योगपर आहेत, योग प्रक्रियेशी फोकस्ड आहेत. आणि स्वामीजींनी हे श्लोक सिलेक्ट केलेत काही, म्हणजे 136च्या पुढचे. भय व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे भयातीत ते संत अनंत पाहे. या श्लोकापासून पुढचे सगळे जे श्लोक आहेत हे योगपर आहेत असं स्वामीजी नेहमी म्हणायचे. आणि त्यामुळे त्यानुसार त्यांनी सांगितलेल्या मार्गावरूनच, त्यांनी सांगितलेल्या दिशेनच आपण हे थोडेसे बघण्याचा प्रयत्न करतोय. असे सार साचार ते चोरलेसे. या जगामध्ये सारभूत जे काही आहे ते सगळं चोरल्यासारखं आहे असं समर्थांनी म्हणलंय. गोंदवलेकर महाराजांच्याकडे एकदा एक जण आले होते, तर ते म्हणाले की नामामध्ये प्रेम का येत नाही? तर महाराज म्हणाले की तुम्ही नाम घेत नाही म्हणून येत नाही. तर तो माणूस म्हणाला की नाही महाराज, नाम घेण्याचा प्रयत्न करतो पण प्रेम येत नाही. तर महाराजांनी दिलेला दृष्टांत असा होता की ताकामध्ये लोणी असतंच, ते घुसळल्यानंतर लोणी जसं वर येतं तसं नाम सतत घेत राहिल्यानंतर हळूहळू प्रेम वरती येईल. म्हणजे लोणी हे सारभूत आहे आणि ते जसं चोरल्यासारखं, लपल्यासारखं असतं त्या ताकामध्ये, त्याच्यावर काही प्रक्रिया घडायला लागते आणि मग ते वरती येतं. त्याप्रमाणे या साधनेचं आहे की त्या साधनेतून हळूहळू प्रेम, हळूहळू समाधान, हळूहळू आनंद हा आपल्याच अंतःकरणामध्ये प्रकाशित होत जातो. सगळ्या सृष्टीच्या बाबतीत सुद्धा बघायचं झालं तरी सुद्धा सृष्टीमधलं सार हे कसं चोरल्यासारखं असतं याचं पण हे उत्तम उदाहरण आहे की लोणी हे चोरल्यासारखं असतं आतमध्ये. पटकन ते कळत नाही वरनं किंवा दिसतही नाही रादर. दादासाहेब प्राणी म्हणून मिरजचे एक जण आहेत, तर त्यांनी मनाच्या श्लोकावरती खूपच सुंदर त्यावरती टीका केलेली आहे, मनाच्या श्लोकांवर.
टीका म्हणजे विवरण केलेलं आहे. तर त्यामध्ये त्यांनी असं म्हणलंय की भुशामध्ये धान्य, करवंटीमध्ये खोबरं, सापटामध्ये कणीस, सोपटामध्ये कणीस, टरफलात बदाम, हे असं गुप्तपणाने असतं. हे बाह्य गोष्टींच्या बाबतीत म्हणजे सगळ्या व्यवहारात म्हणजे ऐहिक जगामध्ये, बाहेरच्या सृष्टीमध्ये सुद्धा सार असं लपवून ठेवण्याची एक प्रवृत्ती आहे. असं जर का आहे तर शाश्वत असं परब्रह्म हे दृष्टीआड लपून राहिलंय तर त्यात नवल काय, असं त्यांनी म्हणलंय. यासारख्या नश्वर पदार्थांची ही अवस्था आहे, तर शाश्वत असं परब्रह्म हे दृष्टीआड लपून राहिलंय तर त्याच्यात नवल काय. साधं आपण एखाद्या फुलाची किंवा पानाची रचना बघितली तरी सुद्धा हे मुळात निर्माणच कुणी केलं असा विचार मनात येईल. किंवा फोटोसिंथेसिसची प्रोसेस लक्षात घेतली की पानांचं, वनस्पतींचं ज्यामुळे पोषण होतं, ती फोटोसिंथेसिसची प्रोसेस लक्षात घेतली तरी सुद्धा हे कळतं की किती सिस्टमॅटिक आहे ते. त्यामुळे हे निर्माणच कोणी केलं. संदीप खरे त्यांची एक खूप सुंदर कविता आहे, देते कोण नावाची. फार सुंदर कविता आहे. त्यामध्ये त्यांनी एके ठिकाणी असं म्हणलंय की चिमुकल्या चोचीमध्ये आभाळाचे गाणे, मातीतल्या कणसाला मोतियाचे दाणे, उगवत्या उन्हाला या सोनसळी रंग, पश्चिमेच्या कागदाला केशरीय रंग. देते कोण. अजून एक त्यांनी खूप सुंदर उपमा दिली आहे, ते थोडासा बघण्यासारखं आहे. कारण का फार छान आहे कविता ती, आणि या विषयाशी तशी संबंधित आहे. मुठभर जीव आणि हातभर तान, कोकिळेचं वर्णन करतात. मुठभर जीव आणि हातभर तान, कोकिळेला गुरु नाही तरी गाई गान, काजव्याच्या पोटातून जळे गार दिवा, पावसाच्या अगोदर ओली होते हवा, देते कोण. म्हणजे हे सगळं बाहेरच्या दृश्य विश्वाच्या बाबतीत सुद्धा असं आहे की असं बघायला मिळतं की त्याच्या पाठीमागचं जे प्रिन्सिपल आहे ते पटकन दिसत नाही, कळत नाही, अनुभवाला येत नाही, लक्षात येत नाही लवकर. त्यामुळे असे सार साचार ते चोरलेसे, इही लोचनी पाहता दृश्य भासे. इही लोचनी म्हणजे या डोळ्यांनी बघताना जे दृश्य आहे तेच दिसतं. म्हणजे जरी असं कुठे आपल्याला वर्णन ऐकायला मिळालं की ही सगळी पृथ्वी, हे सगळं विश्व हे ब्रह्मरूप आहे वगैरे, तरी सुद्धा डोळ्यांना दिसताना मात्र वस्तूच दिसते. हा लॅपटॉप दिसतो, ही वही दिसते, ही भिंत दिसते, खांब दिसतात. हे या उघड्या डोळ्यांनीच मी सगळ्या जगामध्ये परमात्मा बघेन या डोळ्यांनी, तर तसं होणार नाही असं समर्थ म्हणतात. जगी पाहता चर्मचक्षी न लक्षे. चर्मचक्षु याचा अर्थ देहाचे डोळे, चर्मचक्षु. जगी पाहता चर्मचक्षु न लक्षे, जगी पाहता ज्ञानचक्षी निरक्षे. ज्ञानरूपी चक्षु म्हणजे डोळे. ज्ञानाच्या डोळ्यांनी तू त्याचं निरीक्षण कर. आतमध्येच निरीक्षण करायचं, बाहेर नाही निरीक्षण करायचं. मग ते हळूहळू कळून येईल. तेजबिंदू उपनिषदामध्ये सुद्धा अशाच प्रकारची ओळ आहे की दृष्टीम ज्ञानमयीम कृत्वा पश्येत ब्रह्ममयम जगत. दृष्टी ज्ञानमय करून, म्हणजे दृष्टी याचा अर्थ भूमिका अंतःकरणाची.
ती भूमिका ज्ञानमय करणे म्हणजे काय करणे? तर साधनेने या भूमिकेला बळकटी आणत राहणे, की मी म्हणजे आत्मस्वरूप आहे. वैचारिक दृष्टीने नाही, अनुभूतीने. साधना करत 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 गेल्यामुळे आपल्याला जी मनाला शांत सुखमय स्थिर अवस्था निर्माण होते मनाची, त्यामधून ही गोष्ट, ती जाण डेव्हलप करत जाणे, मनालाच असणारी जाण डेव्हलप करत जाणे. आणि ती भूमिका म्हणजे दृष्टी. दृष्टीम ज्ञानमयीम कृत्वा म्हणजे ही भूमिका सिद्ध करणे, ज्ञानमय करणे. पश्चेत ब्रह्ममयम जगत. मग तू जे काही बघशील ते सगळं जग हे तुला ब्रह्ममय दिसेल. याचा अर्थ अंतःकरणामध्ये पूर्णपणाने ज्ञानाचा आविर्भाव असल्यामुळे ते सोडून अंतःकरणाला दुसरं काही प्रतीतच होत नाही. त्यामुळे जगाशी व्यवहार करताना सुद्धा अंतःकरणातला तो भाव डळमळीत होत नाही, ज्ञानाचा आविर्भाव डळमळीत होत नाही. अशी स्थिर अवस्था संतांची डेव्हलप होत झालेली असते आणि त्या मार्गावरून साधक प्रयत्न करत असतो. देहबुद्धी केली बळकट, ब्रह्म पाहो गेला धीट. समर्थांनी दासबोधामध्ये अशी टीका केली आहे, की जे असं म्हणतात, की मी या देहाच्या डोळ्यांनी सगळं विश्वामध्ये परमात्मा असा प्रत्यक्ष बघेन. देहबुद्धी केली बळकट, ब्रह्म पाहो गेला धीट. तेथे दृश्याने रुधली वाट परब्रह्माची. दृश्याने रुधली म्हणजे रोखली. तुला जे दिसतंय ते तर तुला वस्तूच दिसतायत ना. त्या वस्तूंशी तुझं मन संलग्न झाल्यानंतर अंतःकरणामध्ये जर का ती स्थिती पक्की नसेल, तर समोर जे दिसतंय त्याबद्दलच्या वृत्ती, विचार अंतःकरणामध्ये ते तरंग निर्माण होऊन जे स्थिर मन संतांचं असतं, तो भाव अंतःकरणामध्ये अस्तित्वाच्या जाणीवेचा स्थिर राहत नाही. कारण दृश्य जे आहे ते आहे तसंच दिसत असतं. माझी आतमध्ये अवस्था तशी नसते. त्यामुळे बाहेरच्या दृश्यामध्ये मन सतत संलग्न होण्याचा प्रयत्न करतं. म्हणून दृश्याने रुधली म्हणजे रोखली वाट परब्रह्माची. आणि समर्थ तर त्याच्याही पुढे जाऊन म्हणतात, की तुला समोरच्या वस्तू ह्या परमात्म स्वरूप दिसणं, याच्यापेक्षा जी व्यक्ती ज्ञानी असते, त्या व्यक्तीची अशी अवस्था असते, की ती ती गोष्ट, समोरची भिंत, समोरचा खांब, जे काही दृश्य असेल समोर, ते दृश्य हे ती वस्तू म्हणूनच ते बघतात. पण आतमध्ये भाव मात्र परमात्म स्वरूपाशी मन संलग्न असतं. प्रगट रामाचे निशाण. प्रगट रामाचे निशाण आत्माराम ज्ञान घन, विश्वंभर विद्यमान. म्हणजे ही जी सगळी सृष्टी आहे, हे जे सगळं विश्व आहे, हे सगळं जणू काही प्रगट असलेलं रामाचंच निशाण आहे. म्हणजे राम म्हणजे ईश्वराच्या अस्तित्वाची खूण म्हणजे काय? ही सृष्टी त्यानं निर्माण केलेली. ही त्याच्या अस्तित्वाची खूण आहे, असं समर्थ म्हणतात. त्यामुळे ह्या दृष्टीने ते म्हणजे या भूमिकेतून जगाकडे बघतात. ज्ञानमय भूमिका अंतःकरणामध्ये ठसलेली, ती घेऊन जगामध्ये वावरणे, याचा अर्थ विश्वाकडे ज्ञानमय दृष्टीने बघणे, विश्व परमात्मा स्वरूप बघणे. याचा अर्थ आपल्या आतमध्ये आत्मभाव स्थिरावलेला असणे. प्रगट रामाचे निशाण आत्माराम ज्ञान घन, विश्वंभर विद्यमान. सगळ्या विश्वामध्ये तो विद्यमान आहे. भाग्ये कळे, ते भाग्याने कळेल. म्हणजे साधना करत जात
गेल्यानंतर सद्गुरूंची कृपा होईल. सद्गुरूंची कृपा असतेच आपल्यावरती. पण आपली साधना, आपल्या साधनेने आपण आपल्या मनाचं शेत हे नांगरून ठेवलं आणि त्यामध्ये धारणेचं बी पेरलं, की गुरुकृपेच्या वर्षावाने समाधानाचं पीक येईल. इही लोचनी पाहता दृश्य भासे, निराभास निर्गुण ते आकळेना. अहंता गुणे कल्पिताही कळेना. निराभास म्हणजे आभास किंवा कल्पना या दृष्टीने ते कळणार नाही. निर्गुण आहे, निर्गुण आहे, निर्गुण आहे असं म्हणून तू काहीतरी इमॅजिनेशन करत राहिलास तरी ते कळणार नाही. निराभास निर्गुण, त्याचं स्वरूप निर्गुण आहे. पण निर्गुण म्हणल्यानंतर, निर्गुण असं मी म्हणल्यानंतर मला काय कळतं? काहीच कळत नाही. काहीतरी वेग इमॅजिनेशन माझ्या समोर येते. त्याऐवजी कसलीही कल्पना करायची नाही. शांत बसून आतमध्ये, आपल्याच आतमध्ये अवधान केंद्रित करून या ठिकाणी फोकस करायचं, भ्रूमध्यापाशी, आणि स्ववरती अवधान केंद्रित करायचं. हा मध्यवर्ती मार्ग आहे. या मध्यवर्ती मार्गाला धरून गेल्यानंतर आपल्याला त्या तत्वाचा अनुभव येतो. अहंता गुणे कल्पिताही कळेना. अहंता गुणे याचा अर्थ कंपॅरेटिव्ह अहंकार, मी फारच ग्रेट आहे वगैरे असं वाटणे. इतक्या उथळ पातळीवरच्या अहंकाराचं इथे वर्णनच नाहीये. मला स्वतःबद्दल फार गर्व असणे, मी काय ग्रेट आहे असं वाटणे वगैरे, ही फारच प्रायमरी स्टेज झाली. तो सगळा अहंकार म्हणजे. इथं अहंकार, अहंता गुण हे ज्याला म्हणलंय तो व्यक्तिमत्वाचा सेल्फ याला म्हणलेलं आहे. अहंता गुणे कल्पिताही कळेना याचा अर्थ मी म्हणजे शरीर मनबुद्धी सहित असलेलं व्यक्तिमत्व आहे, ही आपली जी बेसिक धारणा असते स्वतःविषयीची. त्यामुळेच वृत्ती डेव्हलप होत असतात अंतःकरणामध्ये खरं तर. कारण का सगळ्या वृत्तीच्या निर्माण होतात त्या भूतकाळ भविष्यकाळ याच्याशी सतत संलग्न, मी माझा स्वतःचा पर्सनॅलिटी सेल्फ करून त्या वृत्ती निर्माण होतात. आणि त्याला इथे अहंता गुण असं म्हणले. अहंता गुणे कल्पिताही कळेना. त्या अहंता गुणामुळे कितीही कल्पना केली तरी सुद्धा ते कळणार नाही. मग कळेल कशाने? तर एकाच गोष्टीने कळेल, तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा, आपुला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. आपल्या आतमध्ये त्याचा वेध घेतल्यामुळे तो आतमध्ये कळेल, आतमध्ये त्याचं दर्शन होईल. दर्शन म्हणजे सुद्धा चतुर्भुज, गदाधारी, शंखधारी, मुकुट परिधान केलेला असा ईश्वर, त्याचं दर्शन होईल, हा फायनल उद्देश नाहीये. फायनल उद्देश आम्हाला त्या तत्वस्वरूपाचा अनुभव येणे आणि तो वेगळेपणाने नसणे, इमॅजिनेशन त्याची न करता डायरेक्ट त्या गोष्टीवरती फोकस करण्याचा प्रयत्न करणे, म्हणजे ती गोष्ट डायरेक्ट सेन्स करणे, सेल्फ, आणि त्यानंतर काही न करणे. शांत बसल्यानंतर, मस्तकामध्ये अवधान केंद्रित केल्यानंतर हळूहळू हळू मनातल्या वृत्ती जसजशा शांत होतात, आपल्याला एकीकडे जो मंत्र चालू असतो त्या मंत्राचा अर्थ, स्वच्या अस्तित्वाची जाणीव, त्या जाणीवेचा विचार आधी मुळात आपण करत असतो. तो विचार अंतःकरणावरती यावा सारखा, यासाठी आपण तो मंत्र म्हणत असतो खरं तर.
की मला जाणीवेवर फोकस करायचंय. हा विचार झाला. पण हळूहळू जसजसे इतर विचार शांत होत जातात, तसतसा केवळ शुद्ध स्वरूपातला म्हणजे वृत्तीरहित स्वरूपातला जो सेल्फ, त्याची जी जाणीव आहे, शुद्ध अस्तित्वाची जाणीव, ती स्पष्ट व्हायला लागते. त्याची जाण आपल्याला स्पष्ट व्हायला लागते, की हे शुद्ध अस्तित्व म्हणजे काय आहे. ते विचाररहित अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये कसं काय अनुभवाला येतं, याची जाण हळूहळू विकसित व्हायला लागते. आणि हीच अवस्था मॅच्युअर करत राहण्यासाठी जर काही करायचं असेल, तर एकदा का ते चित्त स्वच्या जाणीवेशी संलग्न होऊ लागलं, कारण स्वच्या जाणीवेचा विचार आणि स्वची जाणीव हे अगदी एकमेकांच्या जवळ असलेल्या दोन गोष्टी आहेत. जाणीवेतूनच विचारातूनच जाणीवेकडे जात असतो आपण. त्यामुळे स्वच्या जाणीवेचा विचार, की आता मी त्या बाकी काहीही न करता केवळ स्वच्या जाणीवेचा मी वेध घेणार आहे. एवढी एकच एक गोष्ट फोकस करत राहिल्याने वन पॉइंटेड अटेन्शन आपल्या इंटेलिजन्सला मिळत असतं. आणि शुद्ध अस्तित्व अनुभवणे ही गोष्ट इंटेलेक्च्युअली खूप चॅलेंजिंग आहे. याचं कारण त्याला शब्दरूप नाही, त्याला कुठलाही गंध नाही, त्याला स्पर्श करता येत नाही, त्याला कुठलेही रूप नाही, आकार नाही, वर्णन नाही, पण तरी देखील ते केवळ सेन्स करायचंय आणि ते इंटेलेक्च्युअली खूप चॅलेंजिंग आहे. कारण एखाद्या गोष्टीला ज्याला आकार आहे, ज्याला काहीतरी रंग आहे, काहीतरी त्याला एक फिजिकल एंटिटीच्या स्वरूपात आपल्याला त्याला ओळखता येतं, स्पर्श करता येतो. असं काहीच या तत्वस्वरूपाच्या बाबतीत नाही. ते केवळ आहे या स्वरूपात अनुभवायचंय. आणि त्यासाठी सगळ्यात जवळचा मार्ग कुठला असेल तर मी आहे. त्यामुळे माझ्याच अस्तित्वाची जाणीव मी फोकस करणार. सेल्फ, सेल्फच्या अस्तित्वाची जाणीव, स्व. आणि त्यासाठी अगदी छोटा मंत्र देखील पुरेसा आहे. स्व हा मंत्र पुरेसा आहे. कारण स्व असं म्हणल्यानंतर स्वच्या अस्तित्वाच्या जाणीवेवरती मी अवधान केंद्रित करणार आहे. हा सगळा विचार त्या स्व या छोट्या लहान मंत्रामध्ये अंतर्भूत आहे. ही गोष्ट जसजसं आम्हाला ती भूमिका आम्ही एकदा मनाची तयार करून ठेवली, की स्ववर फोकस करायचं, की सारखी ही धारणा ठोकत बसायची नाही मनावर, की आता स्ववर फोकस कर बरं का, स्ववर फोकस. काही नाही, त्याला माहितीच आहे आता, की स्ववर फोकस करायचंय. मेंदूला मॉनिटरिंग करत राहू दे, की ते भलतीकडे जात नाहीये ना यासाठी. पण असं जरी असलं तरी सुद्धा सतत ही धारणा त्याच्यावर ठोकत बसण्याचं कारण नाही. कारण का ते हळूहळूच डेव्हलप व्हायला लागतं. स्ववर फोकस कर असं सारखं म्हणल्याने त्याची जी नॅचरल वेध घेण्याची प्रोसेस आहे, स्वचा वेध घेण्याची प्रोसेस, ती स्ववर फोकस कर या विचाराने खंडित होत असते. कारण का विचार ही गोष्ट विचार ही गोष्ट निःशब्द अशा प्रकारचा वेध घेण्याची जी प्रक्रिया आहे, त्याच्यापेक्षा उथळ आहे, सुपरफिशियल आहे.
त्यामुळे ते पुन्हा एकदा खाली येत असतं मन. कारण का तो विचार निर्माण करणे यासाठी त्याच्या मूळ स्वरूपाकडे जे ते जात असतं, तिकडे जो वेध घेण्याचा प्रयत्न करत असतं, त्यामध्ये ते जे निःशब्द झालेलं असतं, त्या सगळ्या अवस्थेमधनं त्याला बाहेर येऊन पुन्हा ते विचारांच्या म्हणजे खालच्या पातळीवरती येतं. ते आतमध्ये वळलेलं मन पुन्हा थोडंसं बाहेर येतं. प्रोसेसच ती तशी आहे म्हणजे. पण म्हणूनच त्याला पुन्हा पुन्हा आतमध्ये वळवणे, म्हणजे पुन्हा पुन्हा त्याला त्या निःशब्दातल्या अस्तित्वाच्या जाणीवेचा वेध घेण्याच्या प्रक्रियेकडे वळवणे, हे ध्यानातले प्रयत्न आहेत. आणि एकदा का ते तसं वळलं, एकदा का ही भूमिका पक्की झाली, की मला स्ववर अवधान केंद्रित करायचंय. ही भूमिका एकदा मनाची तयार केली, की मग शांतपणाने त्याची वेध घेण्याची प्रक्रिया जी आहे, ती आपोआप होत राहील. आपोआप होत राहील. त्यासाठी आपण आता परत वरून शब्द त्याच्यावर लादण्याची गरज नाही. वरून मंत्र लादण्याची गरज नाही. केवळ शांत राहून ती गोष्ट सेन्स करत राहणे. यालाच योगसूत्रामध्ये प्रयत्न शैथिल्यम असं म्हणलेलं आहे. प्रयत्न शैथिल्यम अनंत समापत्तीभ्याम. अनंताशी म्हणजे त्या तत्वाशी, समापत्ती म्हणजे संधान, एकरूपता साधण्याचा प्रयत्न. ही गोष्ट तशी हेवी आहे. समजून घ्यायला हा कॉन्सेप्ट सुद्धा तसा हेवी आहे आणि करायला सुद्धा ती हेवी आहे. त्यामुळे माइंड हे फ्रेश लागतं हे करण्याकरता, अलर्ट लागतं. कारण केवळ मनाचं रिलॅक्सेशन एवढ्याच पातळीवरती हे थांबत नाही, तर ह्याच्यामध्ये ज्ञानात्मक अंतर्भाव आहे. याचं कारण अंडरस्टँडिंग आहे. आणि जिथे अंडरस्टँडिंग आहे, जिथे ज्ञान आहे, तिथे अंडरस्टँडिंग असलंच पाहिजे. आणि हे अंडरस्टँडिंग सेल्फचं आहे. स्वचं अंडरस्टँडिंग आहे. आणि अंडरस्टँड करून घ्यायचं असेल, तर त्यासाठी तयार मन लागतं. म्हणून ध्यान हे कॅज्युअली करून चालत नाही. हसत-खेळत करून चालत नाही. हसत-खेळत जीवन जगता येतं. हसत-खेळत ध्यान नाही करता येत. त्यामुळे ती गोष्ट त्यासाठी आपण थोडा वेळ दररोज काढला पाहिजे. स्वतःसाठी काढला पाहिजे. कारण का ही केवळ माझ्या स्वतःसाठी मी करत असलेली गोष्ट आहे. हे सगळं करून होणार आहे काय? तर ज्ञान. आणि त्या ज्ञानाचा मला परिणाम काय होणार आहे? देखे अखंडित प्रसन्नता. ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर रीतीने वर्णन केलंय. देखे अखंडित प्रसन्नता, आथी जेथ चित्ता, तेथ रिघणे नाही समजता संसार दुःख. एकदा थोडं जरी ध्यानामध्ये आपल्याला चांगला अनुभव आला, सगळा दिवस छान जातो. याचं कारण का आपल्याला ती गोष्ट कळलेली असते, की आपल्याला हे अचीव्ह करायचंय. आणि ती इतर सगळ्या गोष्टींपासून स्वतंत्र आहे, वेगळी आहे. कशावरही ती डिपेंडंट नाहीये, ती अवस्था. कशावरही डिपेंडंट नाहीये. म्हणजे ती अनुभूती एकदा का मला आली, त्याला काही लागत नाही. ते सुख मिळवायला मला कुठलंही साधन लागत नाही. म्हणून गोंदवलेकर महाराज असं म्हणायचे, की परमात्मा कसा आहे? वस्तूशिवाय समाधान देणारा भगवंत आहे का? याचा अर्थ, की ते ती एकरूपता साधल्यानंतर मला जे समाधान होतं, ते प्राप्त करून घेण्यासाठी माझा मीच पुरेसा आहे. आणि वस्तूशिवाय समाधान याचा अर्थ इतर कुठलीही सुख उपभोगताना मला एकतर माझ्या देहावरती अवलंबून राहायला लागतं, देहाच्या कंडिशनवर. आणि त्या देहाची इंद्रिय आणि बाह्य जग यांच्याशी होणारा संयोग याच्यातनं ते सुख प्राप्त होत असतं. इथे तसं काही नाही. इथे देहाची सुद्धा खरं तर देहाचा सुद्धा देहबुद्धीचा सुद्धा विसर आपल्याला होणं थोडा काळापर्यंत अपेक्षित आहे. आणि ते करत करत आपल्याला
ही गोष्ट थोड्या वेळपर्यंत का होईना दररोज साधावी अशी प्रार्थना आपण आपल्या सद्गुरूंजवळ करूया आणि थोडा वेळ शांत बसूया. हरिओम तत्सत. ओ